लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांप्रमाणे भाजपनं सुद्धा मोर्चे बांधणी सुरू केली आहे। शनिवारी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेसाठी इच्छुकांना तंबी दिल्याची चर्चा आहे। आगामी काळात पक्षाच्या जाहीर सभा मेळावे होतील, त्यामध्ये कोणताही बडेजाव, झगमगाट आणि खाण्यापिण्याची रेलचेल करू नका अशा कानपिचक्या फडणवीस यांनी दिल्या। आता त्यावरून राजकारण सुरू झालंय। विरोधकांनी भाजपच्या 5 स्टार संस्कृतीवरती बोट ठेवलंय। साधेपणाने राहा आणि संपत्तीच्या बळावर निवडणुका जिंका, हे त्यांचं मला असं वाटतं चांगल्या पद्धतीनं काम आहे। सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी संपत्तीचं प्रदर्शन करते, 5-5 हजार लोक मतदारसंघातून रेल्वेने येणार, कुठून पैसे येणार आहे? कुठून येणार आहे? रेल्वे कोण बुक करणार आहे? पैसे कोण देणार आहे? हे संपत्तीचं प्रदर्शन नाही आहे। डुप्लिकेट धंदे करायचे, दुतोंडीपणे चालायचे, हे तर त्यांचा धंदा आहे भारतीय जनता पार्टीचा। एकीकडे विरोधकांनी फडणवीस यांच्या तंबीवरून टीकेची झोड उठवली आहे, तर दुसरीकडे शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपच्या मदतीला धावून आली आहे। साधेपणानंच राहिलं पाहिजे ना। साधेपणामध्ये त्यांनी आणखीन एक सांगितलं की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्वतःचीच उमेदवारी जर घोषित करत असाल तर ते पक्षासाठी अडचणीचं आहे। संपत्ती ज्याच्याकडे आहे त्यांनी खरंच प्रदर्शन करू नये। तुमच्याकडे आहे ती दिसतेच ना, त्याच्यासाठी समोर एखादं प्रदर्शन मांडल्यासारखं त्याचा करावं हे योग्य नाहीये। हे चांगला सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे। लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्यामुळे सर्वच राजकीय पक्षातल्या इच्छुकांकडून बॅनरबाजीला सुरुवात झाली आहे। वाढदिवस आणि विविध सणासुदीच्या निमित्तानं ही बॅनरबाजी केली जाते। आगामी काळात भपकेबाज राजकीय इव्हेंट केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हीच बाब लक्षात घेऊन फडणवीस यांनी पक्षातल्या इच्छुकांना सूचक इशारा दिलाय। मात्र इच्छुकांकडून त्याची किती काळ अंमलबजावणी केली जाणार हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।